नमस्कार, एक और जग न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ अंकिता। आज की बड़ी खबर पर डालेंगे नजर। मोठ्या प्रमाणात जर रक्तदान शिबिर कोणी आयोजित केले तर केशरी फाउंडेशन असेल, नवपंग असेल किंवा इतर सर्व सहयोगी फाउंडेशन यांनी पुढाकाराने मोठमोठे ब्लड कॅम्प इथं ऑर्गनाईज केलेले आहे। आपल्या उल्हासनगर शहरातील रुग्णांना रक्ताची गरज पडल्यास यांनी शहराबाहेर जाऊन रक्तासाठी वनवन भटकू नये याच संकल्पनेतून केशरी फाउंडेशन, नवपंग फाउंडेशन व विशेषतः यांचे संस्थापक किशोर बडगुजर यांच्या संकल्पनेतून ही रक्तपेढी ब्लड बँक इथे उदयास आलेली आहे आणि आज उल्हासनगर शहरामध्ये केशरी ब्लड बँक सेंटरचं इथं आज उद्घाटन झालेलं आहे। उल्हासनगर शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील शहरातील नागरिकांना देखील इथून रक्त उपलब्ध होणार आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल असतो, नातेवाईकांना रक्तासाठी वनवन भटकावं लागतं किंवा स्वतः जावं लागतं। एक अभिनव उपक्रम केशरी ब्लड बँकेने आणलेला आहे की जर आपण इथे रक्त बुक केलं, जर कॉल केला तर रुग्ण ज्या रुग्णालयात आहे त्या रुग्णालयामध्ये रक्त पोहोचवलं जाईल अशी संकल्पना केशरी ब्लड बँकने इथे उभारलेली आहे। मी किशोर बडगुजर साहेब, केशरी फाउंडेशन, नवपंग फाउंडेशन व सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो, सर्वांचं अभिनंदन करतो की एवढा चांगला उपक्रम या शहरामध्ये आणलेला आहे आणि या शहराला भेट दिलेली आहे। मी सतीश मराठे, केशरी फाउंडेशन या संस्थेचा सचिव। कोविड काळामध्ये 2020च्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्या शहरामध्ये कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता, त्यासाठी लोक त्या पिरियडमध्ये रक्तासाठी वनवन भटकत होते, प्लाझ्मासाठी किंवा रक्तासाठी किंवा रक्तगटांसाठी। त्याचवेळी आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने एक मीटिंग घेण्यात आली आणि एक प्रण घेण्यात आला की या शहरामध्ये देखील आपल्या हक्काची एक ब्लड बँक असायला हवी। आमचे जी संपूर्ण टीम आहे त्याचा फॉलोअप घेत होती आणि आमचाही एक सौभाग्य असं म्हणावं लागेल की किशोर बडगुजर सर हे अनेक ब्लड बँकेचे संस्थापक आहेत, तर त्यांच्याशी आमची भेट झाली आणि पुढील जो या संकल्पनेचा स्वप्न होतं ते साकार करण्यात त्यांची आम्हाला खूप मोठी मदत झाली। केशरी ब्लड सेंटर ही एकमेव कुठल्या संस्थेची ब्लड बँक नसून या आपल्या शहरातील ज्या संस्था कार्यरत असतात लोकांच्या मदतीसाठी किंवा रुग्णांना मदत करण्यासाठी, अशा प्रत्येक व्यक्तीची ही ब्लड बँक आहे। आणि आमचा संपूर्णपणे फोकस असा असेल की आपल्या शहरातील कुठल्याही रुग्णाला किंवा गरजू व्यक्तीला रक्तासाठी आपल्या शहराबाहेर जायची गरज पडणार नाही आणि त्याचा फॉलोअप आम्ही व्यवस्थितरित्या घेऊ। सर, आतापर्यंत कल्याण असेल, डोंबिवली असेल, आपण त्यांच्यावर आधारित होतो, परंतु आता उल्हासनगरमध्ये झालेलं आहे, काय रक्ताचे वगैरे ते दर असते ते कशा प्रकारे असेल? रक्ताचे दर हे बाहेर जर आपण घ्यायला गेलो तर ते थोडं चार्जेस त्यांचे जास्त असतात, पण आपण केशरी ब्लड सेंटर या ठिकाणी शासकीय जे रेट आहेत त्या प्रमाणात आपण त्यांना वितरित करणार आहे। त्याबरोबरच आपण जर समजा काही रुग्ण असतात जे बाहेरून येतात, आदिवासी पाड्यातून, मुरबाड, शहापूर या साईडून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या महाराजा हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्याकडे साधं ट्रॅव्हलिंग करायला देखील पैसे नसतात। तर अशा अनेक पेशंट आपल्याला भेटतात। त्या पेशंटला आपण जी काही आपल्यापरीनं मदत करता येईल किंवा विनामूल्य देखील काही वेळेस देता आलं तर आपण त्यांना ती रक्ताची मदत आपण करणार आहोत। यापूर्वी या शहरामध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित केले जायचे त्यासाठी आपण कल्याण किंवा डोंबिवली या ठिकाणच्या रक्तपेढींना आपल्या शहरामध्ये बोलवून त्यांना रक्तदान शिबिर आपण आयोजित करत होतो, पण आता ही संपूर्ण शहराची ब्लड बँक झालेली आहे। मी या शहरातल्या प्रत्येक सामाजिक संस्थांना, मंडळांना तसेच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना हे आवाहन करू इच्छितो की केशरी ब्लड सेंटर ही आपल्या शहराची, आपल्या हक्काची रक्तपेढी आहे। तर आपण देखील आपल्या मार्फत जे काय रक्तदान शिबिर आयोजित केले जातात ते आपण केशरी ब्लड सेंटर येथे संपर्क करून आपल्या शहरासाठी रक्तदान शिबिर आयोजित करा। या केशरी ब्लड सेंटर मार्फत लोकांना तेवढंच मोठ्या प्रमाणे योगदान करता येईल। आज केशरी ब्लड बैंक का यहाँ पर नेहरू चौक पे बैंक ऑफ बड़ौदा के सामने उद्घाटन हुआ है। ब्लड बैंक का उल्लासनगर में काफी दिनों से एक कमी महसूस हम लोग करते आ रहे हैं। आज आमदार सुलभा गायकवाड़ मैडम ने उनका उद्घाटन किया और ये कमी जो उल्लासनगर में बहुत समय से थी, आज वो कमी दूर हो गई और इससे आने वाले समय में जिन लोगों को भी ब्लड चाहिए या प्लेट्स चाहिए तो उनको आसानी से ये अवेलेबल हो जाएगी, नहीं तो उनको डोंबिवली थाना या मुंबई जाना पड़ता था।
आज इथे केसरी ब्लड बँक जी ओपन झाली त्या टीमला मी खूप शुभेच्छा देईन, कारण ही गरज होती आणि इथून जे ब्लड आपल्याला जे गोरगरिबांना पाहिजे असायचे तर त्यांना बाहेर जायला लागायचं, मुंबई, डोंबिवली आणि कुठे जर भेटलं नाही तर त्यांचे खूप प्रॉब्लेम यायचा त्यांना, कारण तशा केसेस आमच्याजवळ येतात. तर ही खूप चांगली आणि जे उपक्रम इथे राबवलेला आहे तर त्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि अशी मागणी माझीही होते आयुक्तांकडे, ती एक इकडे उल्हासनगरला पूर्ण झालेली आहे. आता माझ्या एरियात मी नक्की त्याचा पाठपुरावा घेऊन अजून एक ब्लड बँकचं मागणी पर वैष्णो होटल के एकदम पास नवपंख फाउंडेशन और उनके सभी साथियों ने यहाँ पर केसरी ब्लड बैंक का यहाँ पर बैंक खोला है। यहाँ पर ब्लड उपलब्ध रहेगी। आज तक इसके पहले उल्लासनगर के अंदर कई वर्ष पूर्व नेहरू चौक पर ही एक ब्लड बैंक था, वो बंद हो गया। उसके बाद आसपास के लोगों को बहुत दिक्कत हो रही थी। यह जो ब्लड बैंक है इसका लाभ उल्लासनगर के सिवा अंबरनाथ, बदलापुर और आसपास के गांव मुरबाड तक लोग ले सकेंगे। केसरी मित्र मंडल और नवपंख फाउंडेशन और उनके कई साथी मिलकर हर वर्ष ब्लड डोनेशन के कैंप भी लगाते हैं, जिसमें पुलिस डिपार्टमेंट और अन्य साथी मिलकर 300-400 बॉटल्स ब्लड जमा होता है। ये सेंटर में ब्लड बैंक खुलने की वजह से डोनर्स को भी फायदा होगा, पेशेंट को भी फायदा होगा। जो डोनर कभी भी चाहे ब्लड देना है वो इस ब्लड बैंक में आके ब्लड डोनेट कर सकेगा। और हमारे शहर में चाहे सरकारी दवाखाना हो, सरकारी हॉस्पिटल हो, महानगर पालिका का हॉस्पिटल हो या अन्य जो डॉक्टर हैं, जब भी ब्लड की जरूरत पड़ती है तो बहुत दूर डोंबिवली, मुंबई तक जाना पड़ता था। अब यह एक सरलता पूर्वक सेंटर शहर के मध्य में स्थित है यह ब्लड बैंक, जिसका लाभ सभी लोग लेंगे। मैं केसरी मित्र मंडल, नवपंख फाउंडेशन और उनकी पूरी टीम को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका अभिनंदन करता हूं। केसरी ब्लड बैंक या ब्लड बँकेचं आताच उद्घाटन झालंय। विविध राजकीय पक्षाची लोक या ठिकाणी उद्घाटनाच्या समय आलेत। खरं म्हणजे उल्हासनगरला अशा पद्धतीची ब्लड बँक पहिल्यांदा उघडली जाते आणि मी मगाशी त्या ब्लड बँक चालवणाऱ्या ग्रुपशी चर्चा करत होतो, तर त्याने सांगितलंय गरीब गरजू जे असतील त्यांना अर्ध्या किमतीमध्ये आम्ही इथे ब्लड उपलब्ध करून देऊ। अतिशय त्यांची मी स्तुती करतो, त्यांचं अभिनंदन करतो। अशा पद्धतीचा उपक्रम शहरामध्ये राबवला जातो। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये त्यांना कुठली अडचण येऊ नये, परंतु रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशा पद्धतीची या ठिकाणी मी घोषणा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। सबा इलेक्ट्रिकल्स एंड हार्डवेयर, हमारे यहाँ वायर, फैन, एलईडी, बल्ब और इलेक्ट्रॉनिक के सारे सामान होलसेल और रिटेल भाव में मिलेगा। हमारे यहाँ सभी तरह के नल, पाइप फिटिंग, इलेक्ट्रिकल और हार्डवेयर का सारा सामान किफायती दामों पर मिलेंगे। इसके अलावा हमारे यहाँ मोटर, फैन और सभी इलेक्ट्रॉनिक के सामान रिपेयर भी किए जाते हैं। हमारा पता है सबा इलेक्ट्रिकल एंड हार्डवेयर, आजाद नगर चौक, उल्लासनगर 421003।